बर. त्यानंतर काळोखी आली आणि गड त्यावेळेस येण्याच्या अवस्थेतच होते म्हणजे बाहेर पडण्याचे. पण मला तर वाटतं ते अजून औषध सोडल्यानंतर चकाकी जरा गडांना जास्त आली असं वरण फवारल्यामुळे. वरनं ड्रोनने फवारल्यामुळे. पण येतानाच ते पानातनं असं आल्यामुळे जरा फ्रेश दिसतंय मला. नाही आता आपण कुठला जरी गड बघितला की चित्रात काढावा आणि पाहिजे तो कलर द्यायचा, तसा तो कलर दिल्यासारखा आहे. जो पोपटी कलर पाहिजे एक थोडासा पिवळसर त्या पद्धतीचा कलर आहे ह्याला, आहे का नाही. तर तुम्ही ह्या प्लॉटला कंटिन्यू केलं. तुमच्याबरोबर जे काही मित्रमंडळी जे काही आहेत प्लॉटला येता जाता तुम्ही असताना ज्या वेळेस भेटतात चर्चा होती, विषय काय होतो काय नेमकं? विषय होतोय म्हणजे काय आता काय बोलतच नाही ते आता म्हणजे काय सांगायचं म्हणजे आधी काय बोलायचं? अगोदर मनाची बाग मोडून झाड कुठं काय कर ठेवू नको उत्पन्न घे. आता म्हणजे का नुसतं बरी म्हणतात काय नाही. आता म्हणजे जास्त कोणी पहिल्यासारखं रिप्लाय देत नाही. आणि आता ते येणं वगैरे एक दोन दोघं प्लॉट मध्ये बोलून गेले ते काय बोललेच नाहीत, चांगले म्हणले ना आपले गेले. म्हणजे आता म्हणजे त्यांची काय जी बोलण्याची कॅपॅसिटी होती ती संपलेली आता पुढे. नाही त्यांचं काय चुकत नाही, आपल्याला तसं नाही म्हणायचं. कसं असतं काही पण असं नजरेला एक वेगळं दिसत असेल तर येता जाता शेजारी असेल गावकरी असतील ते म्हणत असतात त्या असं करा. ज्या दुकानात नाही तर साई कृषी केंद्रा सेवा मी औषध आणतो रोकडीमधून, तिथनं औषध आणताना त्यांना मी मुदाम प्लॉटमध्ये बोललो होतं. पण प्लॉटमध्ये बोलल्यावर ते सुद्धा म्हणले मी आज व्हिजिटच चालू आहे माझी, मी तुमच्याकडे दुपारनं 2:30-3 वाजता येतो. 2:30-3 वाजता आले, पाऊस उघडलेला होता नेमका आदल्या दिवसा. तर प्लॉटमध्ये येऊन बघून गेल्यानंतर त्यांना म्हणले असं गड कुणाचंच नाहीत, असं एवढ्या सगळ्या प्लॉटमध्ये फिरलोय मी, पण हे गड अजून असे बाग कुणाचीच आली नाही म्हणले. म्हणजे आता त्यांनी त्यांचा हे सांगितलाय अनुभव सांगितला. त्यावेळेस त्यांचे वडील पण म्हणले होते मला, त्या दुकानामध्ये नयनचे वडील म्हणले होते रोकडे सर म्हणतो मी त्यांना मला केळीचे फोटो टाक, पण काय मी टाकणं झालंच नाही. असं काय नाही, कसं आहे बघा प्रत्येकाची इच्छा असते बरं का. फक्त विषय कसा आहे की आपल्या प्रयत्नाला यश आलं ना त्याच्यातली मजा असते. आणि आपण प्रयत्न करून जर आपल्याला यश नाही आलं तर ते दुःख कोणाला सांगायसारखं नसतं. म्हणून आपण हे व्हिडिओ पण का काढतो की प्रेरणा भेटावी कष्ट करणाऱ्यांना. प्रेरणा कोणाला भेटावी? कष्ट करणाऱ्यांना. बाकीच्या बद्दल बोलायचंच नाही आपल्याला, पहिल्यापासून टाळतो आपण. कारण कष्ट करणारा कष्ट करू वाटलं का नाही, कष्ट कधी करू वाटतं प्लॉट छान दिसल्यावर. आणि प्लॉटने जर वय खाल्लं, वेळ गेला, मूड गेलता येता जाता आहे का नाही, मूड अक्षरशः गेलता आमचा त्यावेळेस. म्हणजे काय आता वडील सारखं म्हणायचं लक्ष नाही, तू लक्ष द्या ना, ट्रॅक्टर येऊन पळतोय बाहेर. मला पण मुडी आहे ना, योग नेमका कसा आला त्याला तुम्ही रेंज वर नसती, आपण सगळे योग मनाच्या गोष्टी तुम्ही आलात आणि त्यावरती फरक पडला तुमच्या. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्हाला रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही कंटिन्यू केलं ही खूप मोठं कार्य आहे. कारण विषय कसा आहे की आपण रिझल्ट घेतो बऱ्याच वेळा, म्हणजे आता आम्ही मार्केटचे अनुभव आहेत आमचे की खूप शेतकरी रिझल्ट घेतात आणि थांबतात, रिझल्ट घेतात आणि थांबतात, आणि परत आम्हाला सांगतात साहेब काय झालं, रिझल्ट मिळाला पण पैसेच परत 8 दिवस झाले नाही, म्हणून पुढचे डोस घेतले नाहीत. आता मला सांगा ह्याची उत्तरं निघत आहेत एकदम सुटसुटीत, पण आपण जर असं ठरवलंच की मी कुणाला उसणं मागू शकत नाही, मी कुणाला 8 दिवस 15 दिवस 2 महिन्यासाठी उसणवार करू शकत नाही, किंवा मी कुणापुढं हात पसरू शकत नाही, तर मराठी म्हणे देवाला देवाच्या घरी जावं लागलं होतं, देवाला देवाच्या घरी जावं लागलं होतं. असं पण देवाला दिवस आलतं देवाला. आपण तर माणसं, आपण एकामेकाला जर अडचण आली, एखाद्याला म्हणलं एक मला 5,000 2,000